हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. सर, आपण मागील 2 दिवसपासून बघत आहोत, की वातावरणामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण म्हणजे वातावरणामध्ये आपल्याला बदल दिसत आहे. बरोबर आहे. तर बरेचसे शेतकरी मित्र आपल्याला फोन किंवा कमेंट बी सुद्धा करत होते, की सरांपासून रेकॉर्डिंग घ्या म्हणजे पुढील काय कंडिशन राहणार, म्हणजे पाऊस वगैरे आहे का? कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांची तूर काढणी राहिलेली आणि गहू पिके सध्या आहे शेतामध्ये. तर काय राहणार सर पुढील अंदाज? पुढील अंदाजामध्ये आता आजपासून खूप ढगाळ वातावरण वाढत जाणार आहे आणि जवळपास हे 8-10 दिवस आहे. हां, हां. त्यामुळे सातत्याने ढगाळ वातावरण वाढत जाईल. हो. त्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे काही ठिकाणी तुरळक पाऊस देखील होणार आहे. हां, हां, हां. कारण आता हे जे वातावरण आहे हे काही WD मुळे किंवा कमी दाबामुळे तयार झालेलं नाहीये. हो. तर एक स्थानिक अशा प्रकारचे वातावरण आहे. बरोबर. आणि त्याला जर WDचा किंवा कमी दाबाचा सपोर्ट मिळाला, कारण दरम्यानच्या काळातच हो. उत्तर भारतामध्ये पश्चिमी विक्षेप म्हणजे WD वाढणार आहे हां, 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 हां. आणि थोडा तामिळनाडूच्या दरम्यान एक कमी दाबही तयार होणार आहे. हं, त्यामुळे साधारण एक 25, 26, 27च्या दरम्यान हं. महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता राहणार. हो का? पण ही तुरळक असेल, फार हां. हानिकारक, नुकसानकारक असा पाऊस असणार नाही. हो. पण जर कोणी तूर काढून ठेवलेली असेल तर ती भिजणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. बरोबर आहे म्हणजे सर. ज्यांची काढलेली पिकं आहेत किंवा काढणीला आलेली पिकं आहेत, हो. तर त्या संदर्भात शेतकऱ्यांना नियोजन करावं लागेल. बरोबर आहे सर. तर पाऊस काही जास्त नाही होणार, पण तुरळक पावसाची शक्यता नाकारता येत नाही. हां, हां, हां. कारण नक्कीच वातावरण पावसास अनुकूल अशा प्रकारचे ढग देखील महाराष्ट्रामध्ये हं. काही भागात तयार होणार आहेत आणि त्याला स्थानिक पोषक वातावरण जर मिळालं, हो. तर पाऊस देखील होऊ शकतो. बरोबर आहे सर. कारण आता आपण बघितलं, की मागे देखील आपल्याला असं वातावरण तयार झालं हो. आणि तेव्हा असं वाटत होतं, की फक्त ढगाळ वातावरण राहील. हं. परंतु तेव्हा देखील आपल्याला बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्याचं आपण बघितलेलं आहे. हो, हो. बरोबर आहे. त्यामुळे हे वातावरण ढगाळ वातावरण जो 8-10 दिवस आहे आणि त्या मधल्या काळामध्ये हो. काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो. हो का? आणि सर 29 तारखेच्या नंतर पुन्हा ढगाळ वातावरण सांगण्यात येत आहे, तर मग त्या वेळेस पाऊस राहणार का समजा? ते 29 हा आता बघा आज किती तारीख आहे? 20 तारीख आहे हो, बरोबर. आणि तो 9 दिवसानंतरचा अंदाज आहे. तर हो, त्या हो. अंदाजात बदल होणार आहे. हो. त्यामुळे त्याविषयीचा वाटल्यास तुम्ही नवीन रेकॉर्डिंग घ्या. परंतु तेव्हा संदर्भात आपण आता बोलणं फार बरोबर होणार नाही, कारण त्या वातावरणात खूप फास्ट बदल होणार आहे. हो, हो. बरोबर आहे. त्यामुळे त्याविषयी आपण न बोललेलं बरं सध्या. बरोबर आहे सर. मग समजा सर आता हे 2-4 दिवस जे ढगाळ वातावरण राहणार, तर मग फक्त पाऊस तुरळक भागात नाही राहणार आणि मोजक्या सरीच पडणार फक्त. हो, हो. म्हणजे शेतकऱ्यांना असं घाबराजोगतं काही काम नाही, फक्त ढगाळ वातावरण राहणार जास्त करून. हो, हो. बरोबर. आणि सर आता YouTubeवरती एक ट्रेंड मधला मधला तरी काही हरकत नाही. कारण की एक जोरातनी एक बातमी व्हायरल होत आहे, की 1972 सारखा 2026 मध्ये दुष्काळ पडणार. आपण शेती माझी प्रयोगशाळेवर नुकताच 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ त्याच्यावर टाकलेला आहे हो, आणि आपण त्याचा अतिशय बारीक अभ्यास करून टाकलेला आहे, की बरोबर. त्यामध्ये आपण असं म्हटलेलं आहे, हो, की 1972चा संदर्भ का दिला जातो? तर बरोबर. याचं मुख्य कारण असं आहे, की 1972ला देखील एल निनो स्ट्रॉंग होता हो, आणि त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली होती. बरोबर. परंतु आता काय झालेलं आहे, गेल्या वर्षी खूप चांगला पाऊस झालेला आहे. हो, पाणीसाठे मजबूत भरलेले आहेत. हो, त्यामुळे आपल्याला अगदी 72 सारखी परिस्थिती होईल असं नक्कीच नाही. आणि बरोबर. शिवाय आपल्याला कामापुरता पाऊस देखील पडणार आहे. हो, त्याच्यामुळे आपली पिकं चांगली येणार आहेत. फार अडचण काही निर्माण होणार नाही. फक्त बरोबर. अडचण अशी असते, की जो आपल्याला गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला हो, किंवा गेली 2-3 वर्ष चांगला पाऊस झाला, हो. तेवढा चांगला पाऊस होणार नाही. पर्जन्यात घट मात्र होणार आहे. हां, हां, हां. त्यामुळे आपल्याला काही भागात अवर्षण परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणजे हो, ज्याला विभागीय दुष्काळी परिस्थिती बरोबर असं आहे. म्हणता येतं, तर हो, ती निर्माण होऊ शकते. हो. म्हणजे सर समजा आता पावसाळ्यात मग आपल्याला खंड पाहायला दिसेल समजा पावसाचा. खूप मोठे मोठे खंड आपल्याला यावर्षी बघायला मिळतील. हो का? आणि सर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला अजून एक प्रश्न विचारण्यात येणार, की एल निनो म्हणजे काय? कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना एल निनो, लाल निना हे माहिती नाही. तर त्याच्या संदर्भात सांगा सर शेतकऱ्यांना. एल निनो आणि ला निना या 2 कंडिशन आहेत, ज्या प्रशांत महासागरामध्ये हां. जेव्हा उष्णता अधिक वाढते, हो. पाण्याची म्हणजे सरफेस तापमान, समुद्राचं तापमान वाढतं हं. आणि वारे हे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात आणि त्यामुळे संपूर्णपणे एल निनोच्या काळात
बाष्प किंवा पावसाचं वातावरण हे अमेरिकेच्या दिशेला म्हणजे आपल्या भारताच्या विरुद्ध दिशेला जातं हां, हां, हां. आणि त्यामुळे एल कंडिशन निर्माण होते. हो. तर लानिना कंडिशनमध्ये जे समुद्र सरफेस तापमान आहे ते ऑस्ट्रेलियाच्या बाजूने अधिक असतं हां, हां. आणि त्यामुळे आपल्याला काय होतं की अमेरिकेच्या दिशेने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहतात हो. आणि त्यामुळे आपल्याला अनेक मोठ्या प्रमाणात बाष्प आपल्या मान्सूनच्या वाऱ्यांबरोबर हं. भारताकडे येतं हं, आणि हं. मग आपल्याला अतिशय चांगल्या अशा प्रकारचा पाऊसमान तयार होतं आणि हं. मान्सून मजबूत असतो. हो. म्हणजे थोडक्यामध्ये एल जेव्हा असतो तेव्हा मान्सून कमजोर असतो बरोबर. आणि जेव्हा लानिना कंडिशन असते तेव्हा मान्सून हा मजबूत असतो हो. आणि त्यामुळे आपल्याला चांगलं पाऊसमान पडतं. बरोबर आहे सर. त्यामुळे एकूणच प्रशांत महासागरातील समुद्राच्या ज्या हालचाली आहेत त्या मान्सूनवर परिणाम करतात हां, आणि हां. त्यामुळे अशा परिस्थितीत तिथलं काय वातावरण आहे याचा आपल्याला नेहमी अभ्यास करावा लागतो आणि आपल्या मान्सूनला प्रतिकूल अशा प्रकारचं यावर्षी वातावरण तयार होईल हो. म्हणजेच एल निनो तयार होणार आहे असा त्याचा अर्थ आहे. बरोबर. आणि सर मग यंदा गारपीट राहण्याची शक्यता आहे का जास्त करून? गारपिटीचं वातावरण थोडं एप्रिलमध्ये आणि मेच्या सुरुवातीला राहू शकतं. हां, हां, हां. मेमध्ये तर पाऊसच होतो परंतु थोडं एप्रिलमध्ये गारपिटीची शक्यता आहे. हो. मार्च फेब्रुवारीमध्ये तुरळक कुठे तर झालं तर होईल पण फार मोठी गारपीट नाही होणार. हो का? समजा शेतकऱ्यांना असं चिंता करायची गरजच नाही. होणार तर आता समोर होणार समजा मग तोपर्यंत शेतकऱ्यांची नाही जी आता काही पिके तुम्हाला आहेत. एक सांगून ठेवतो उरलेला जानेवारी हो. आणि फेब्रुवारी मार्चमध्येही पाऊसमान कमीच आहे. हां, हां, हां. तुरळक पाऊसमान असणार आहे. हो. त्यामुळे पिकं चांगली येणार आहेत. सगळे द्राक्ष बागायतदारांना फार घाबरायची गरज नाही. फळ बरोबर. बागायतदारांना घाबरायची गरज नाही. हो. किंवा कुठलीही उन्हाळी पिकं आहेत त्यांनी काही घाबरायची फार गरज नाहीये. यावर्षी पीक साधणार आहे. हो, बरोबर आहे सर. आता सर 6 दिवस बाकी राहिलेले आहे. कारण की तुम्ही 26 जानेवारी रोजी मान्सूनचा अंदाज देणार आहात. मान्सून 2026 चा. बरोबर. तर त्या संदर्भात सर तुम्ही शेतकऱ्यांना सांगावे. कारण की तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही ते अंदाज देणार आहात. तर मग ते अंदाज कसा राहणार आणि कोणत्या चॅनलवरती येणार? तर त्याबद्दल सर माहिती द्यावी तुम्ही शेतकऱ्यांना. शेती माझी प्रयोगशाळा हा माझ्या चॅनलवर सविस्तर अंदाज मी 26 जानेवारीला संध्याकाळी प्रसिद्ध करणार आहे. हो. त्याच दिवशी डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉगवर आपला प्राथमिक अंदाज जो 2026 चा आहे तो मी प्रसिद्ध करणार आहे. हो. सकाळच्या 12 ते 1 च्या दरम्यान हां, हां. आणि साधारणपणे एक आपल्याला ढोबळ मानाने हा अंदाज असतो. हो. कारण हा अंदाज आपल्याला परत 1 मेला आपण अपडेट करतो बाकी एजन्सीचे अंदाज आल्यानंतर. बरोबर. त्यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज बघणं फार आवश्यक आहे. हो, हो. बरोबर आहे सर. आणि हे सर्व शेतकऱ्यांनी सरांच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. कारण की 26 जानेवारी रोजी सरांच्या चॅनलवरती संध्याकाळी 6 वाजता हे अंदाज येणार आहे. तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सरांच्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा ही माझी विनंती आहे. धन्यवाद, हो. धन्यवाद. धन्यवाद सर. तुम्ही शेतकऱ्यांना एक खूपच छान माहिती दिलेली आहे. तर त्याबद्दल धन्यवाद सर. ओके, धन्यवाद. हो.